महत्वाची बातमी किल्ले रायगडावर उद्या शिवराज्याभिषेक सोहळा आहे। लाखोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झालेत। शिवप्रेमींना टेंट मध्ये राहण्याची वेळ आलेली आहे। शेवटी आपण या शिवाजी महाराजांना वंदन करायला लागलोय, त्यांचा नतमस्तक होण्यासाठी आपण आलो। हे काय कुठल्या पर्यटनासाठी इथं आपण आलोय आणि सर्व शिवभक्त त्याच जबाबदारीने करतील असं मला पूर्ण विश्वास आहे। मी परत एकदा सर्व येणाऱ्या शिवभक्तांना काळजीने जा आणि शिवभक्तांना एवढंच सांगतो की आपण या जल्लोष करा। आपल्या दैवत आपली प्रेरणास्थान शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा आहे आणि म्हणून या आनंद लुटा। जसं मी एक लुटतो तसं आपण सर्वांनी लुटूया। पुढची महत्वाची बातमी आपण पाहूयात। दुर्बीण घेऊन स्वतःच अस्तित्व शोधा, सुनील तटकरे यांनी विनायक राऊतांना खोचक सल्ला दिलाय। कोकण हा ठाकरे सेनेचा बालेकिल्ला राहिलेला नाही असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं। विनायक राऊतांनी बाळमानींबद्दल काय बोलावं ती विनायक राऊतांच्या स्वभावाप्रमाणे ते बोलत आले। आपल्या पक्षाचं स्थान कोकणात काय राहिलंय हे पहिलं चष्मा घेऊन किंवा दुर्बीण घेऊन शोधावं। एकेकाळी कोकण हा बाळासाहेबांच्या विचाराचा बालेकिल्ला, तो बालेकिल्ला आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा राहिलेला नाही। 2 अंकी संख्या ज्यांना गाठता आली नाही, तुमच्या मोजून जागा मतदार 45 आहेत, अशा वेळेला दुसऱ्यांवरती ठपका ठेवण्यापेक्षा खासदार म्हणून तुम्ही अपयशी का झालात याचा आत्मसंतोषण परीक्षण विनायक राऊतांनी करावं असा त्यांना माझा प्रेमळ सल्ला आहे। नवनीत राणांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। राज्यसभेसाठी नवनीत राणांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे। नवनीत राणा आणि फडणवीसांच्या भेटीनंतर आता या चर्चांना आणखीनच उधाण आलंय। राज्यसभेची जागा राष्ट्रवादीची असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलंय। भाजप ही जागा स्वतःसाठी घेण्यासाठी इच्छुक आहे, या बातम्या कल्पोकल्पित निराधार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा आहे। 8 तारखेला 3 वाजेपर्यंत अर्ज भरायचा आहे। 8 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवाराचा अर्ज 100% भरला जाईल। ही जागा राज्यसभेची आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक आहे आणि ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच उमेदवार त्या ठिकाणी असणार आहे। या संदर्भामध्ये निश्चितपणे कोर कमिटीची बैठक जी आहे ती होईल आणि काही प्राथमिक पातळीवर सगळ्या प्रमुख नेत्यांच्या बरोबर कदाचित आदरणीय वहिनींची 1 to 1 चर्चा झालेली पण असेल आणि या संदर्भामध्ये लवकरच तुम्हाला त्या बाबतीमध्ये निर्णय झाल्यानंतर कळेलच। विधान परिषदेच्या सोलापूर मतदारसंघामध्ये भाजपच्या वतीनं माजी आमदार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होते। या निवडणुकीमध्ये माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांचा मुलगा जीवन जानकर यानं देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तासामध्ये घडलेल्या घडामोडींनंतर जीवन जानकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। यानंतर आमदार उत्तमराव जानकर यांनी मोहिते पाटलांनी केसानं गळा कापल्याचा आरोप केला। यावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील उत्तर दिलंय। आमच्या घरातला प्रश्न आहे, आम्ही घरात बसवून संपू असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलेलं आहे। या निवडणुकीमध्ये निवडणूक लढण्यासाठी त्याच्या मध्ये हिंमत असावी लागते, त्या पद्धतीने निवडणूक लढावी लागते, निवडणूक करावी लागते आणि हे सगळं सोडून एक अशा पद्धतीनं उमेदवारी देणं आणि आपल्या तालुक्यातल्या माणसाला बाजूला करणं हे अतिशय चुकीचं आहे। म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून म्हणजे मी स्वतः ठरवलेलं आहे की वसंतनानाला आम्ही मतदान करणार नाही। आमच्या घरातला प्रश्न आहे, घरात बसून आम्ही संपू, काय गैरसमज झाले असतील। प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी आहे। माझी पद्धत आहे घरातला विषय चव्हाट्यावर मांडायचा नाही। सोलापूर विधान परिषद निवडणूक वसंतराव देशमुख ही निवडणूक लढवणार नव्हते। अचानक नेमकं काय झालं माहिती नाही। भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांनी वक्तव्य केलं। वसंतराव देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत असं देखील आता सांगितलेलं आहे। ते अगोदरच म्हणत होते मी काय फॉर्म ठेवणार नाही वगैरे, मग त्यांनी का ठेवलंय माझ्या काय लक्षात आलेलं नाही। मुद्दा आता त्यांचं कशा पद्धतीनं प्रचाराची रणनीती आहे किंवा त्यांना मी बोललेलं आवडेल का नाही आवडेल किंवा त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करताना त्यांच्या काय बाबी असतील ह्या सगळ्याचा विचार करूनच पुढचे निर्णय घेणं
योग्य होईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. मला कमीत कमी 550 ते 550 मताधिक्य एवढं मिळेल असं माझा आत्मविश्वास. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानं त्यात सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड़ माँ के नाम या अभियानातून देशभरात वृक्षारोपणाची लोक चळवळ उभी राहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी 300 कोटी वृक्ष लागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरण दृष्ट्या अधिक सक्षम होईल असा विश्वास वनमंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.